कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांची नाराजी बघायला मिळते। युतीमध्ये लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी नसल्याची माहिती समोर येते। मात्र प्रदेशाध्यक्ष जे भाजपचे आहेत रवींद्र चव्हाण हे मात्र युतीमध्ये लढण्यासाठी ठाम आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी बैठकीच्या दरम्यान घोषणाबाजी केली आहे। अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट देखील कापण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही नाराजी व्यक्त होती आहे। त्यामुळे ठाण्याच्या नंतरची आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका कल्याण डोंबिवलीची अजूनही युतीमध्ये ही महानगरपालिका लढवली जाईल की स्वतंत्रपणे या संदर्भातला संभ्रम कायम आहे। यामध्येच आता इच्छुक उमेदवारांची नाराजी बघायला मिळते आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक या संदर्भात आयोजित करण्यात आलेली होती। मात्र अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांची नाराजी दिसून आली आहे। महेश किरण जाधव कल्याण शहर पश्चिम मध्य मंडळाचा सरचिटणीस आहे। आज भारतीय जनता पार्टी ही माझ्या रक्तात भिनलेली, मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलो आणि जिथे जिथे पक्षासाठी मला आदेश आला तिथे मी पक्षाच्यासाठी काम करत आलो। कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही प्रभागामध्ये असं कुठलंच काम नाही की ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो, परंतु हे कार्य करत असताना ज्यावेळेस प्रत्यक्ष आमची वेळ आली त्यावेळेस युती करून आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली। आज मला दुःख होतं आहे की आज निष्ठावंत आणि एक कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांवरती जो काय अन्याय होतो आहे त्यासाठी मी निश्चितच आज नाराज आहे। परंतु माझ्या पक्षश्रेष्ठींनी या गोष्टीची दखल घेऊन पुढे सेनेच्या बाबतीत सावध राहून आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो मी सावध राहूनच आपण आपली कामं करावी। मी माझी कामं समाजसेवेची सोडणार नाही आणि मी त्याच्या पाठीमागे कुठलंही लेबल नसेल। मी माझं मत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।